हॅलो गाईज, मी जयश्री अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज खूप स्पेशल डे आमच्यासाठी, कारण की आजच्या दिवशी आमच्याकडे कोको आली होती आणि तिला येऊन 1 year कंप्लीट झालं आहे. तर आज तिचं केक कटिंग वगैरे आहे आणि अजून बघू पुढे काय काय करू. तिच्यासाठी ना आम्ही क्लोथ्स घेतले. तिला असं आवडतात जास्त क्लोथ्स घालायला, म्हणून तिच्यासाठी आम्ही क्लोथ घेतले. तुम्हाला दाखवते मी, वेट. तर हे आम्ही ना कोकोसाठी क्लोथ्स घेतलेत. हे तिन्ही नाही का टी शर्ट स्लीवलेस आहेत आणि हे नॉर्मल टी शर्ट्स आहेत. खूप छान आहे सगळेजण. मी तुम्हाला दाखवेन एकत्र एक दिवस सगळे. आज ती वेअर करेल ना ते पण दाखवेन. आणि बाकी ही आहे कोकोची बॅग आणि त्यामध्ये तिचं हे सगळे क्लिप्स वगैरे आहेत, बो वगैरे. त्याच्यानंतर सीझर कधी लागली काय कामाची ट्रीट्स आहे, तिची पावडर आहे, हे तिचं खेळायचं थोडंफार सामान आहे. हे पण स्टिक आहेत, काही दिलं तरच, रोज रोज नाही देत तिला. आणि बाकी आता हे तिचे कपडे. तर ही तिची सगळी पॅकिंग आहे. सो आता आम्ही चाललोय बाहेर. हा, आम्ही कोकोसाठी केक ऑर्डर केला आहे. तुम्हाला मी नंतर दाखवेन सगळं आणि डिटेल्स पण देईन तुम्हाला. हे फक्त डॉगसाठी स्पेशली ते लोक केक बनवतात. तर आम्ही कोणता फ्लेवर मागितलाय? चिकन अँड एग ना, पीनट बटर. सो पीनट बटर मागवलाय. बघू आता कसं टेस्ट खातील की नाही. आणि ती बघा लगेच आली आहे पण बघायला. तर आता त्याचं सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत आणि अजून पण भरपूर काय मस्ती. तर ना मी कोकोला रेडी करते पटापट, कारण की आम्हाला निघायचे बाहेर. तुम्हाला दाखवते तुला कशी रेडी करते. आता आपण इथे जाऊया. कोको 2 मिनिटांमध्ये रेडी होते ना. कोको फक्त कपडे घालायचे, तिचा बो बांधायचा की झाला. आणि खूप अशी झोपा काढते केस बांधताना, आहे ना, अशी मान खाली घालते. फायनली कोको इज रेडी. कोकोची पोनी अँड कोकोचे टी शर्ट आणि ही क्यूट क्यूट कोको. हाय कोको, हॅलो. काय बघते? आमचा दाढीवाला मंजुलिका आहे ना मंजुलिका? ए मंजुलिका, झोप आली. आंघोळ केली की आम्हाला खूप झोपा येतात. बाय कोको, टाटा. कोको. तर आता आम्ही निघालोय. कोको पण रेडी, कल्पेश पण रेडी. मी तुम्हाला कोकोला दाखवते, वेट. मी तुम्हाला दाखवते. डॅडी कोको कुठे आहे? आमचे डॅडी पण रेडी आहेत आणि इथे कोको पण रेडी आहे. हे बघा आमच्या कोको. कोको दाखव तुझं पूर्ण लुक. कोको डॅडी थोडं अशीच वा ना, या साईडला सारखा. फुल लुक बघा. आणि डॅडीचा पण आमचा लुक बघा. डॅडी आणि कोको सेम टू सेम. चला निघायचं. कोको लागले मागे, पण आम्ही म्हटलं आधी सगळं सामान ठेवून येऊ, कारण सामान जास्त आहे. टाटा. तर ट्रॅव्हलिंगमध्ये हे कोकोला असं रेडी करून देतो, म्हणजे ती अशी आरामात मागे झोपते आणि कम्फर्टेबल राहते. तर आता आम्ही चाललो आईकडे, कारण की कसं कोकोचं फर्स्ट इयर आमचं कंप्लीट झालं आणि बेला पण तिकडे आहे. तर दोघी पण मस्त एन्जॉय करतील आणि केक कटिंग होईल तर दोघी पण केक खातील, कारण की शेवटी डॉगचाच केक आहे. सो ते एन्जॉय करतील. आणि ऑलवेज आम्ही कोकोला घेऊन जातो, पण आता बरेच दिवस गेलो नव्हतो. तर म्हटलं की तसं पण स्पेशल डे आहे तर तिला तिकडेच घेऊन जाऊ, तर तिला पण छान वाटेल आणि सगळ्यांसोबत भेटून पण होईल. म्हणून VIP गेस्ट. बाय गो. हा बेड आणल्यापासून कोको ऑलवेज या बेडवरच असते. कुठे गेलो तरी पण हा बेड घेतो आणि खूप छान बेड आहे. मी नक्की रेकमेंड करेन सगळ्यांना. तर आम्ही आता निघालोय आणि कोइन्सिडेंट आहे कोणता ते सांगते. कल्पेशने घातलंय ब्लॅक, मी घातलंय व्हाईट आणि ना कोकोने घातलंय ग्रे. कोको तो कोकोने घातलंय ग्रे आणि बोलत ना खूप भारी वाटतंय. सगळ्यांचे असे वेगवेगळे कलर आहेत, नाही तर मोस्टली आम्ही सेमच घालतो. मी आणि कोको तर ट्युनिंगच करतो. आगे मजा चालू आहे ती आता फुल एन्जॉय मध्ये, फुल रेस्ट टाइम मध्ये ती.
तर आता आपण डायरेक्टली ना घरी जाऊन भेटूया, ठीक आहे. मग तिकडे ना मी बेलाची पण रिॲक्शन दाखवते आणि या दोघींचा नुसता धिंगाणा असतो. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, पण तरी आजचं मी तुम्हाला दाखवते कारण आज आम्ही खूप दिवसानंतर चाललोय ना कल्पेश. चलो मिलते अभी घर पे जाके, बाय. 1 इयर कम्प्लीट झाला, सो त्यासाठी आम्ही केक कटिंग करतोय आणि आई म्हणजे तिला असं टिक्का वगैरे सगळं लावतीये छानपैकी. असं आम्ही सगळेजण मिळून तिचं सेलिब्रेशन करतोय. साईडला बेला पण बसली. तिचं असं आहे की तिला लावता मला लावत नाही आहे. आता थोड्या वेळाने तिला आता आई पण लावेल. तर आता आई ते बेलाला पण टिक्का वगैरे लावतीये आणि कोकोचं बघा तिकडे काय चाललंय. आता फायनली केक कटिंग चालू आहे. सगळेजण आलेत, पप्पा आई कल्पेश मी. हॅपी बर्थडे, लेट्स सेलिब्रेशन. पुढचं काय आम्हाला 1 इयर विथ फॅमिली. एन्जॉय करतात दोघी जणी. बेला पण वरती ठेवते दामिनी. तुम्हाला हात चांगला डॅडी. पप्पा ठेवा तिला वरती. फक्त केकच्या समोर नको ठेवू, दोघींची पण भांडण होते. हा नंतर कळलं. पटापट ठेवू ना खाली आहे ना. थोडंसंच दे मला, त्यांना द्यायला त्यांचंच येत. आपण तर काही खाऊ शकत नाही. तो कुत्र्यांचा केक आहे, चिकनचा केक आहे. पप्पा पण तोंड कसं करतात, असं करतात. हा बरं पप्पा तुम्हाला भरवायचंय. वा मस्त पनीर बटर सॉस मिळतोय. नको पण त्याच्यात चिकन बिकन काय असेल वेगळं वेगळं. हा चिकन आहेच. तू कुठे खाते आधीच. अगं ते पप्पा तिचा बर्थडे आहे ना, तुम्ही तिला कुठे देताय. तर दोघींना अर्धा देऊन टाका, दोघींचं जेवण हे झालं. थांबा ना. नुसता दोघांचा धिंगाणा आहे हा इथे. बेला कोको ते दोघींची मजा चालू आहे. हॅपी बर्थडे. खात नाही. हॅपी बर्थडे टू यू. खाल्ले काय इथे कोकोची दामू स्पेशल दामू माऊ. बिस्किट नाही खात. हे कोकोची स्पेशल दामू माऊ. आणि इथे मी देते. नाही खात दोघी पण. त्यामुळे चिकन नसेल ना म्हणून. आता इथे कोकोला गिफ्ट आणण्यासाठी किंवा तिच्या खाऊसाठी असं ऑलवेज देतात, पण तरी आज तिचं स्पेशल डे तर सगळेजण असे एकत्र देत आहेत. मला भरपूर पैसे भेटतात कारण की कोकोचं तुला नाही तिचा आहे. हॅपी 1 इयर बाबू. मी तुला द्यायला आलेली ना. थँक्यू माऊ. ते घेईल खरोखर आम्ही. थँक्यू सो मच. कोको आपण भरपूर कमाई केली, अजून कुणाला बर्थडे सेलिब्रेट करायला जायचं. तर आता सगळं सेलिब्रेशन वगैरे झालं आणि आम्ही आता घरी आलोय. कोकोचं डॅडी थोडं एक सामान बाकी होतं आमचं, ते आणायला गेले आणि त्यामुळे तिथे वेट करते. तर असं आम्ही 1 इयर कम्प्लीट झालं कोकोचं आमच्यासोबत. तर छोटंसं सेलिब्रेशन केलं, कुठे बाहेर नाही गेलो, तर इथल्या इथेच केलं आणि खूप छान वाटलं तिला पण. ती पण खूप हॅपी होती, मस्ती खूप केली त्या लोकांनी सगळ्यात. थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय अँड डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.